नेरळमधल्या या भन्नाट जागेबद्दल तुम्ही कधी ऐकले का? जिथे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे दंग होऊन जातात. मी आशुतोष. अशीच एक निसर्गरम्य वन डे रिटर्न ट्रिप करायला आलोय. वेलकम टू सगुनाबाद. ठाण्यावरून 7 वाजता ₹15 ट्रेन तिकीट काढून नेरळला पोहोचलो आणि नेरळवरून ₹150त रिक्षाने सगुनाबागला पोहोचलो. सगुनाबाग एंट्री फी ₹1,300, जीएसटी 18% लागून. टोटल ₹1,534 पे केले. एवढ्या प्रवासानंतर पहिल्यांदा नाश्ता करून घेतला. त्यानंतर आम्हाला एक गाईड ठरवण्यात आला. सगुनाबाग हे निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे आम्हाला गाईडने माहिती सांगायची सुरुवात औषधी झाडांपासून केली. दुसरं जे झाड आहे या झाडाचं नाव आहे पानफुटी किंवा याला पर्णफुटी असं म्हटलं जातंय. याचा उपयोग ज्यांना किडनी स्टोनचा त्रास असेल तर किडनी स्टोनसाठी याची पानं जी आहेत ती उपाशी पोटी खाली जातात. आणि मग मधमाशांचे संगोपन कळलं. इथून सूर्यफुलाच्या बागेत फेरफटका मारून आम्ही पोहोचलो वास्तू संग्रहालयात. येथे जुन्या काळातल्या मुघलांपासून शिवकालीन सर्व वस्तूंचा संग्रह. नंतर वास्तू संग्रहालयातून पक्षीगृहात गेलो आणि ससा, पोपट, सरडा, साप, कासव या सगळ्यांना जवळून हाताळता आलं. इतकंच नाही तर इग्वाना आणि शहामृग यांची भेट इतक्या जवळून मला पहिल्यांदाच करता आली. तुम्हाला प्राचीन भारतीय व्यायाम प्रकार माहिती आहे का हो? मल्लखांब हा खेळ नसून मानसिक शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचा एक उत्तम संगम आहे हे दाखवून दिलं ते ह्या 3 मुलांनी. सगुनाबागमध्ये पर्यटकांची इतकी काळजी घेतली जाते की प्रत्येक 5 मिनिटांवर तुम्हाला पिण्याच्या पाण्याचे थंडगार माठ आणि लिंबाच्या सरबतने तुमची तहान भागून जाईल. पॅडल बोटीचा आनंद घेतल्यानंतर ट्रॅकनेट फिशिंग काय असतं हे जाणून घेतलं आणि थेट वळलो दुपारच्या जेवणासाठी. मग पानरेड्याची सफर पाहिली. यावर बसून तुम्ही नदीचा आनंद घेऊ शकता. येथे खूप काही पेड ॲक्टिव्हिटीज आहेत. डर्ट गो कार्ड, रायफल शूटिंग, कायाकिंग, घोडागाडी, झिप लाईन, सेगवे, धनुष्यबाण आणि बैलगाडी सवारी. सगुनाबाग खूप मोठा आहे आणि याची सुरुवात कशी झाली याची माहिती आम्हाला ओनरकडूनच भेटली. भेटूया पुढच्या प्रवासात. धन्यवाद तुम्हाला.